देशातल्या इलेक्ट्रॉनिक उत्पादनाला चालना देण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स घटक उत्पादन योजनेअंतर्गत इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने आणखी 22 प्रकल्पांना मंजुरी दिली आहे। या प्रकल्पातून तब्बल 41,863 कोटी रुपयांची गुंतवणूक येणं आणि 2,58,152 कोटी रुपयांचं उत्पादन आणि सुमारे 34,000 थेट रोजगार निर्माण होतील अशी अपेक्षा आहे। यापूर्वी 12,704 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे 24 प्रस्ताव मंत्रालयाने मंजूर केले होते। त्यामुळे आता या नव्या प्रस्ताव मंजुरीमुळे एकूण मंजूर प्रकल्पांची संख्या 46 वर पोहोचली आहे। या 22 प्रकल्पांमुळे देशांतर्गत इलेक्ट्रॉनिक्स घटकांचं उत्पादन आणि मूल्य साखळी बळकट व्हायला मदत होणार आहे। या प्रकल्पांमध्ये मोबाईल उत्पादनं, दूरसंवाद, कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स, स्ट्रॅटेजिक इलेक्ट्रॉनिक्स आणि ऑटोमोटिव्ह आणि IT हार्डवेअरसह 11 क्षेत्रातील उत्पादनांचं उत्पादन समाविष्ट आहे। या प्रकल्पांमुळे 2,58,000 कोटी रुपयांचं उत्पादन होईल। मोठ्या सुधारणांची अंमलबजावणी आणि अंमलबजावणीला गती देणं हे केंद्र सरकारचं प्रमुख वैशिष्ट्य आहे, असं अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं। 2026 हे वर्ष एक ऐतिहासिक वर्ष असल्याचं सांगत यावर्षी 4 कंपन्या सेमी कंडक्टरचं व्यावसायिक उत्पादन सुरू करतील अशी घोषणा त्यांनी केली। यानंतरच्या बातम्या काही क्षणात।